हिवाळा चालू झाला आणि थंडी सुरू झाली ना की असे वेगवेगळे पदार्थ करायला सुद्धा तेवढाच उत्साह येतो. तर जसं उन्हाळा आणि पावसाळा ऋतू छान असतात तसंच मला हिवाळा ऋतू तर खूपच आवडतो. कारण गरमीसुद्धा होत नाही. पाऊस असेल तेव्हा बाहेर जाता येत नाही तर तो सुद्धा प्रश्न नाही. हिवाळ्यामध्ये छान गारवा. पण आमच्या इकडे सध्या खूपच थंडी आहे. तर आज मस्त थंडीचे पदार्थसुद्धा बनवणार आहे. तर सकाळी मस्त आधी भरपूर भाज्या घालून टोस्ट सँडविच बनवला. त्यानंतर उर्वीलासुद्धा उपमा खायला दिला. उपमा तिच्यासाठी बनवला होता. तिला छान फ्रेश केलं, अंघोळ वगैरे घातली आणि थोडं तिला बाहेर राउंडला घेऊन गेले. त्यानंतर घरी आल्यावर ही घरचीच कामं जेवण वगैरे. तर हे बघा आपले आई-वडील कसे म्हणायचे, की बघता-बघता मुलं कशी मोठी झाली समजलंच नाही. तसं मला हे उदाहरण माझं बघायला मिळालं आहे. उर्वी आता डिसेंबरमध्ये 2 वर्ष तिला कंप्लीट होतील आणि ती बघा किती मोठी झाली आहे. अगदी लहान बाळ होतं तेव्हापासून आठवते. 2 वर्षात ती मला आता लगेच कामाला मदत करते. मग ती जेवण करायला गेली ना किचनमध्ये तरी तिची लुडबुड चालूच असते. तर आता कपडे सुकत घालायला गेली तर ती एक-एक आणून देते. तशीच तिने बादलीसुद्धा लगेच बाथरूममध्ये ठेवून दिली. तर अशीच आमची कामं चालू असतात. त्यानंतर हे तिच्यासाठी छान ड्रायफ्रूट सुकामेवाचे लाडू बनवलेले आहेत. त्याला चॉकलेटचा सुद्धा शेप दिलेला आहे. तर ह्याची व्हिडिओसुद्धा मी लवकर अपलोड करेन. आणि त्यानंतर आज आवळ्याची एक रेसिपी शेअर करते. अगदी सोपी अशी रेसिपी आहे. तुम्हीसुद्धा ही बनवत असाल तर छान मार्केटमधून आवळे आणले होते. आमच्याकडे सोमवार बाजार भरतो तिकडून आवळे आणले. तर असे कट करून घेते. थोडे-थोडे त्याला सुरीने असे कट करून घेते म्हणजे जे मिठाचं पाणी आहे ना ते मग त्यामध्ये छान मुरलं जातं. तर असं आवळ्याचं लोणचंसुद्धा बनवता येतं आणि आवळा सुकवून सुद्धा करता येतं. पण आमच्या इकडे काय ऊन नाही आहे त्यामुळे मला आवळा कँडी वगैरे काही बनवता येत नाही. बनवायला आवडलं असतं पण बाल्कनी नाही आणि ऊन नाही त्यामुळे असे पदार्थ नाही होत. तर हे बघा मी काचेची अशी बरणी घेतली आहे. तुम्ही लोणच्याला वगैरे अशी मातीची वगैरे बरणी घेतो तीसुद्धा घेऊ शकता. तर ह्यामध्ये पाणी घेतलं भरपूर सारं पाणी घ्यायचं म्हणजे आवळा बुडेल इतकं. त्यामध्ये हळद घातली आहे आणि भरपूर मीठ घालायचं आहे. म्हणजे ते चांगलं टिकतं. पण हे आमच्याकडे काही आठवड्याभरात संपून जाणार आहे. तर हे असं मीठ आणि हळदीच्या पाण्यात घालून घेतले. झाकण लावलं आणि ह्याला असं मुरवत ठेवायचं आहे. अगदी आठवड्याभराने हे खायला छान तयार होतात. तर अशी सगळी दिवसभराची कामं चालूच असतात. आणि त्यानंतर ही उर्वीची कामं कपाटसुद्धा मला लावायचं आहे. त्याआधी म्हटलं हे डायपर वगैरेसुद्धा तिचे ठेवून घ्यावेत. तर असा आमचा दिवस जातो. कसा वाटला व्हिडिओ कमेंट्समध्ये सांगा. चलो बाय.